आपण पाहत आहात तेज1 न्यूज चॅनल, सत्य, विश्वास आणि निर्भीड पत्रकारितेचा एकमेव, जनतेसाठी जनतेचा आवाज। प्रत्येक बातमीवर तेज न्यूजची तेज नजर। तर एका एवढ्याच त्याच कोपऱ्यात 58 दिव्यांग आहेत। आमचं कुंभारवाडी सोडून 58 दिव्यांग आहेत। ते आम्ही मीटिंग घेतलेली बचत गटची। मग त्यावरून विचार करा की एका भागामध्ये 250 ते 300 दिव्यांग आहेत आणि ते मतदान किती करू शकतात ते पण आपण तुमचा समज आहे की ते वंचित राहतात। वंचित आहोत नाही, त्यांच्यासाठी आपण होम वोटिंग आहे। होम वोटिंग काही जण कसं आहे त्याच्यात पण टाळाटाळ झाली की एकाची इच्छा होती मला जाताना धाप लागतोय आणि जाता इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत दिव्यांग हितासाठी निर्णायक भूमिका, 5% निधी व योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या पक्षालाच व उमेदवारांना पाठिंबा। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी महत्त्वाचा निर्धार जाहीर करण्यात आला आहे। शासनाच्या GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्यूशननुसार दिव्यांगांसाठी असलेला 5% निधी पूर्णपणे व वेळेत देणाऱ्या तसेच दिव्यांग कल्याणाच्या योजना प्रामाणिकपणे व प्रभावीपणे राबवणाऱ्या उमेदवार व पक्षालाच पाठिंबा देण्याचा ठाम निर्णय प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तसेच अन्य दिव्यांग संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आला आहे। दिव्यांग नागरिकांच्या विकासासाठी शासनाने विविध योजना व आर्थिक तरतुदी केलेल्या असतानाही अनेक वेळा त्या निधीचा योग्य वापर होत नाही किंवा अंमलबजावणीत दुर्लक्ष केले जाते। यामुळे दिव्यांग नागरिकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक सन्मानाच्या संधींपासून वंचित राहावे लागते। ही परिस्थिती बदलण्यासाठीच येत्या महानगरपालिका निवडणुकीत जागरूक व निर्णायक भूमिका घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। इचलकरंजी महानगरपालिकेकडे अजून दिव्यांगांचा 5% निधी थकीत असून त्याबाबत योग्य ती पावले उचलली गेली नाही। प्रशासनामध्ये निधीबाबत उदासीनता दिसून येत आहे। दिव्यांग हा भार नाही तर समाजाची ताकद आहे। त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन निर्णयानुसार 5% निधीची तरतूद काटेकोरपणे अंमलात आणणे आणि प्रत्येक योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। या निर्धारामुळे इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत दिव्यांग प्रश्न हा केंद्रस्थानी येण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांना दिव्यांग कल्याणाबाबत आपली ठोस भूमिका व कृती आराखडा मांडावा लागणार आहे।